नमस्कार, मी सुवर्णा. धमाल मस्ती आणि रेसिपी चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज घरोघरी गौरी मातेचा आगमनाची तयारी जोरदार सुरू असेल. माझ्या घरी सुद्धा गौरी मातेचा आगमनाची तयारी मी सुरूच केलेली आहे. तुम्ही पाहतच असाल, अगदी नटून थटून मी तिच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहे. तर चला, आपण तिच्या स्वागतासाठी मी कशी तयारी केलेली आहे ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. चला तर मग निघायचं गौरी मातेच्या स्वागतासाठी. सर्वात पहिला मी असे गहू घेतलेले आहेत. असं म्हटलं जातं की या गव्हाच्याच राशीवरती बसून गौरी मातेचं आगमन करायचं असतं. चला तर मग त्या परातीमध्ये ठेवलेल्या गव्हामध्ये मी आता माझ्या गौरी मातेचे मुखवटे ठेवून घेते. बघा किती सुंदर दिसत आहेत माझ्या गौराई. आज गौरी मातेच्या आगमनासाठी ही थोडी तयारी करावी लागते. त्याच्यासाठी मी घेतलंय हळद, कुंकू, अक्षता आणि आज भोपळ्याच्या फुलाचा खरं तर मान असतो, ते मला मिळालं नाही म्हणूनच मी पिवळ्या रंगाचं फूल म्हणून चाफ्याचं सुगंधित फूल घेतलेलं आहे. त्यानंतर गौरी मातेला लागतात 3 ते 4 प्रकारच्या पत्री. इथे मी घेतलेला आहे झेंडू, आगाडा, दुर्वा. त्यानंतर 2 गौरी मातेंसाठी मी पानाचे 2 विडे घेतलेले आहेत. अशा प्रकारे ज्याच्यामध्ये देठाचे 2 पानं आहेत, सुपारी, पैसा, त्याच्यानंतर खारीक, हळकुंड, बदाम आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. सोबत मी पंचामृतसुद्धा घेतलेला आहे. मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितले होते पंचामृत कसे करायचे. तर पंचामृतसाठी 5 प्रकारचे पदार्थ लागतात. त्याच्यामध्ये असतं दूध, दही, तूप, साखर आणि मध. ह्याच्यापासून तयार केले जाते हे पंचामृत. आणि तिचं औक्षण करण्यासाठी मी घेतलेले आहेत निरांजन. त्यामध्ये लागणार आहे गौरी मातेसाठी खण. आपण 2 खणसुद्धा घेऊ शकतो. मी सध्या एकच खण घेतलेला आहे. गौरी माता घरी येत असताना तिची पावलं माझ्या घरात यावीत म्हणून मी फक्त कुंकवाचं पाणी केलेलं आहे. कुंकू घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून हे तयार करायचं आहे. अशा प्रकारे माझी सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. चला तर मग गौरी मातेच्या आगमनासाठी सज्ज होऊया. आगमनासाठी दारामध्ये सुंदर अशी मी रांगोळी घातलेली आहे आणि शेजारी छोटं तुळशीचं रोप ठेवलेलं आहे. पूर्व पश्चिम असा पाट ठेवून त्याच्या भोवतीच तुम्हाला सुंदर अशी रांगोळी घालायची आहे. कशाच्या पायी? तुळशी पायी. आल्या का महालक्ष्मी?
हो ग आई. कशाच्या पायी? चुली भानुशाच्या पायी. चुली भानुशाच्या पायी. चुलीवर काय शिजतंय? डाळी. साळी डाळी शिजते. हो ग आई. कशाच्या पायी? लेकरा बाळांपायी. आल्या का महालक्ष्म्या? हो ग आई. कशाच्या पायी? देवा धर्मापायी. आल्या का महालक्ष्म्या? हो ग आई. कशाच्या पायी? राजलक्ष्मीच्या पायी. राजलक्ष्मीच्या पायी. चला तर मग आता माझ्या गौरी मातेचं आगमन घरी झालेलं आहे. आता त्या दोघींना मी साड्या नेसवून घेते आणि
अशा पद्धतीने गौरी मातेची आरास पूर्ण झालेली आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर तिच्यासाठी आम्ही केलेला हा नैवेद्य, त्यामध्ये आहे डाळ खिचडी, मेथीची भाजी, बाजरीची भाकरी आणि गोड शिरा. नैवेद्य पूर्ण झाला आहे आणि माझी आराससुद्धा. आता उद्या गौरी मातेचं हळदी कुंकूसाठी बऱ्याच बायका घरी येणार आहेत. चला तर मग करूया आता पुढची तयारी. नमस्कार सगळ्यांना, गौरी मातेच्या आगमनाच्या खूप 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 शुभेच्छा. काल तुम्ही पाहिलं गौरी मातेचं आगमन मी कसं केलं. आज गौरी मातेचा आमच्याकडे दुसरा दिवस आहे. आज गौरी मातेसाठी केलेला हे आहे पुरणपोळी सोबत दूध, वरण भात, तूप, बटाट्याची भाजी, मेथी, पडवळची भाजी, कटाची आमटी आणि सोबत आहे कुरड्या पापड्या आणि घोसावळ्याची भाजी. गौरी मातेच्या ह्या नैवेद्यासोबतच आम्हाला आज तिच्यासाठी पुरणाच्या अशा प्रकारच्या 5 करंज्यांचा नैवेद्यही ठेवावा लागतो. तो मी ठेवत आहे. अशा प्रकारे गौरी मातेचा नैवेद्य दाखवून झालेला आहे. सोबत आमच्या गणपती बाप्पाला सुद्धा आम्ही हाच नैवेद्य दाखवलेला आहे. चला तर मग आता नैवेद्य तर दाखवून झालाय. आता करूया संध्याकाळच्या हळदी कुंकवाची तयारी. आता संध्याकाळच्या हळदी कुंकवाला तुम्ही सुद्धा या. कशा वाटल्या तुम्हाला माझ्या गौराई? आज संध्याकाळी आरती झाल्यानंतर फराळाचा नैवेद्य तिला असा दाखवलेला होता. त्यामध्ये आम्ही केलेलं होत्या चकली, शंकरपाळी, बेसनचे लाडू आणि करंजी. ही करंजी स्पेशल आहे, पुडाची करंजी. ह्याची रेसिपी यूट्यूब चॅनलवर आहे, तुम्ही नक्की बघा. आणि हा फळांचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो. आणि मग गौरी मातेचा माझ्या घरातला तिसऱ्या दिवसाचा आपण उद्यापन करत आहोत. तर मी अशा प्रकारे गौरी मातेचे मुखवटे खाली घेतलेले आहेत, ज्याच्यावर पाट आणि एक
वस्त्र हंतरून त्याच्यावर गौरी मातेचे मुखवटे ठेवले आहेत। समोर तिला पानाचा विडा तयार केलेला आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे। त्यानंतर आमच्याकडे अशा प्रकारे गौराईचे म्हणजे महालक्ष्मीचे दोरे घेणं असं म्हटलं जातं। तर त्या प्रकारे मी प्रत्येकाच्या नावचे दोरे घेऊन इथे त्याच्या गाठी तयार केल्या आहेत। या गाठींमध्ये हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, त्याच्यानंतर खारीक, खोबरं, काकडी आणि वेगवेगळ्या सुगंधित फुलांची पाने ती सुद्धा घेतलेली आहेत। आता आपण दोरे घेतलेले आहेत त्यांची पूजा करून घेऊ। सर्वात प्रथम त्याच्यावर 5 पळी पाणी व्हायचं आहे। पंचामृत व्हायचं आहे। परत एकदा पाणी व्हायचे आहे। आणि आता हळद, कुंकू आणि अक्षता वाहून देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे। आता आपण देवीची पूजा केलेली आहे। आता तिची ओटी भरून घेऊ। ओटी भरताना आज तिला मान असतो ते ज्वारीच्या लाह्या आणि काकडीचा। गौरी मातेची पूजा अशा प्रकारे आता संपन्न झालेली आहे। आता तिला नैवेद्य दाखवायचा आहे। तर मी नैवेद्यासाठी आज तिच्यासाठी केलेला आहे वरण भात, तूप आणि शेवयाची खीर। चला तर मग आता देवीची आरती करून घेऊया। हे मंगल गौरी माते दे अखंड सौभाग्याचे। हे मंगल गौरी माते दे अखंड सौभाग्याचे। मम तनुचा मंडप करुणी अत सिंहासन षटकोनी। मम तनुचा मंडप करुणी अत सिंहासन षटकोनी। जाई जुई चमेली पत्री जमविल्या नगरच्या नारी। जाई जुई चमेली पत्री जमविल्या नगरच्या नारी। हे मंगल गौरी माते दे अखंड सौभाग्याचे। हे मंगल गौरी माते दे अखंड सौभाग्याचे। महालक्ष्मी मागते कुणाच्या? महालक्ष्मी हर्षलमान यांच्या। राजाला जशी महालक्ष्मी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना होऊ दे। काय मागता तुम्ही? म्हणा महालक्ष्मी। महालक्ष्मी कोणाच्या? हर्षलमान यांच्या। आता तुम्ही म्हणा जशा महालक्ष्मी सर्वांना प्रसन्न झाल्या तसंच तुम्हा आम्हा सर्वांना होऊ दे। म्हणा की जशा महालक्ष्मी सर्वांना प्रसन्न झाल्या तसे तुम्हा आम्हाला पण होऊ दे। नंतर या ओटी देवी समोर ठेवायची। आज घरी लक्ष्मीनारायणचा जोडा आलाय म्हणून मामांना सुद्धा कुंकू लावलेला आहे। हो मामा। जोडा म्हणणं मामाला ओटीत काय स्पेशल घातलं पाहिजे। काढून